नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ITI होल्डर या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला पहिला थिअरीचा टॉपिक आहे आणि तो म्हणजेच मापन पद्धती व एकके। हे सगळ्यात प्रथम टॉपिक आहे तुमचा, कारण पुढच्या सर्व टॉपिकमध्ये जे काही तुम्हाला गणितीय उदाहरणे सोडवायचे आहेत त्या उदाहरणांमध्ये तुम्हाला हे कन्व्हर्जेशन जे आहेत ते खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। तुम्हाला जर हे कन्व्हर्जेशन येत नसतील तर गणित येणार नाहीत। आधीच तुमची 10वी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जर हे कन्व्हर्जेशन माहीत नसतील, हे कोणालाच माहीत नसतात, त्याच्यात आपल्याला हे गोष्टी शिकाव्या लागतात। मग तुम्ही हे जर शिकून घेतलात तर बाकीचे जे पुढचे टॉपिक आहेत ते तुम्हाला सोपे जाणार आहेत। तर आपण सुरू करूया पहिल्या टॉपिक पासून, म्हणजेच लांबीचे मापन। लांबी तुम्ही लांबी वगैरे मापते वेळेस आता तुमची स्केल आहे, स्केलमध्ये तुम्ही स्केलवर लांबी मोजतात। लांबी ही सेंटीमीटर मध्ये मोजली जाते, मीटर मध्ये मोजली जाते, किलोमीटर मध्ये मोजली जाते। लांबीचं सगळ्यात मोठं मापन जे आहे ते किलोमीटर आहे। मी तर किलोमीटर पासूनच सुरुवात केलेली आहे। किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर असं म्हणतो, आणि 1 मीटर म्हणजेच 10 डेसिमीटर ही गोष्ट लक्षात घ्या। हा जो किलोमीटर आहे, हा किलोमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करा म्हणल्यास तुम्ही खूप सोप्या पद्धतीने इझिली लगेच करतात, पण मीटरचं सेंटीमीटर मध्ये करा म्हणल्यास मग तुमच्या डोक्याला कळ लागते। मग तुम्हाला इथं काय करायचं माहिती आहे का, मीटरचं अगोदर किती डेसिमीटर होतात ते बघायचे आणि 1 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर होतात ते पाहायचे। तर 1 मीटर म्हणजेच 10 डेसिमीटर होतात आणि 1 डेसिमीटर म्हणजेच 10 सेंटीमीटर होत असतात। तर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला 10 गुणिले 10 करावं लागेल, म्हणजेच 100 सेंटीमीटर, बरोबर का। 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर ही गोष्ट लक्षात ठेवा। हे कन्व्हर्जेशन तुम्हाला खूप जास्त वेळेस येणार आहे, कारण की तुमची स्केल जी आहे ती सेंटीमीटर मध्ये लिहिलेली असते। त्याच्यानंतर 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर असते बघा, मिलीमीटर। तर त्याच्यानंतर जर महत्त्वाची गोष्ट पाहायला गेलं तर 1 मीटर म्हणजेच 39.37 इंच असते आणि 1 इंच म्हणजेच 25.4 मिलीमीटर। ही गोष्ट तुम्ही का नाही पाठच करून ठेवा। हे 1 इंच जे आहे ना, तुम्हाला क्वेश्चन मध्ये सुद्धा ते विचारतात बघा। 1 इंच म्हणजेच 25.4 मिलीमीटर, बरोबर। त्याच्यानंतर वस्तुमान मापन, म्हणजेच वस्तुमान म्हणजे वजनाविषयी इथं आपल्याला माप बघायचे। तर वजनाचं आपण माप खूप मोठे आहेत, खूप मोठाले माप बघायचे नाही, तुम्हाला समजतील असे माप इथं आपल्याला बघून घ्यायचे। तर तुम्हाला समजतील असेच, म्हणजेच 100 किलोग्रॅम म्हणजेच 1 क्विंटल। तुम्ही कापूस जर शेताकडे मोजाय गेलात तर तुम्ही जे आहेत कापूस किलोग्राम मध्ये मोजतो आणि ज्याचा कापूस 100 किलो झाला ते म्हणजेच 1 क्विंटल असं तुम्ही गृहीत धरतात। त्यानंतर 1 किलोग्राम म्हणजेच 1000 ग्राम। 1 किलोग्राम हे नाव मोठं आहे, मला तुम्हाला डायरेक्ट असं म्हणेल 1 किलो म्हणजे किती ग्राम, 1 किलो मध्ये किती ग्राम, तर 1000 ग्राम असतात 1 किलो मध्ये। त्याच्यानंतर आहे कालमापन। काल म्हणजेच आपल्याला इथं 24 तास किती दिवस असतात, 24 तासामध्ये 24 दिवस थोडेच असतात। 24 तास 1 दिवस, 60 मिनिटामध्ये 1 तास असतो आणि 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो। ह्या गोष्टी तुम्हाला इथं महत्त्वाच्या आहेत। आणि अजून एक तुम्हाला जे आहे मला सांगायचं इथं की 1 तास, एका तासामध्ये किती सेकंद असतात, एका तासामध्ये 60 मिनिट असतात आणि एका मिनिटात 60 सेकंद असतात। तर बरोबर 3600 सेकंद जे आहेत ते एका तासामध्ये असतात। तर त्याच्यानंतर पुढचा पार्ट रेडियनचा। रेडियन मध्ये जे आहे ते अँगल मोजला जातो। 30 डिग्री अँगल, 60 डिग्री अँगल, 90 डिग्री अँगल हे अँगल मोजले जातात। अँगल म्हणजे लोखंडाचे अँगल नाही हो बाळ्या। गोलाकार जे तुमचं वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये वेगवेगळे कोन असतात। तर मी तुम्हाला सांगतो, नाही तर हे लगेच म्हणायचा अँगल म्हणजे लोखंडाचा अँगल का, नाही बाळ्या, इकडे लक्ष दे। अँगल म्हणजे हा अँगल, हा 30 डिग्री, तर मग राहिलेला किती असतो पूर्ण 90 म्हणल्यास हा 60 डिग्री। हा जो अँगल आहे ना, हे रेडियन मध्ये सुद्धा लिहिला जातो। तर पाय रेडियन म्हणजे माहित आहे का तुम्हाला, पाय रेडियन म्हणजेच एवढा अँगल असतो, स्टार्टिंग पासून ए पोझिशन पासून बी पर्यंत पाय रेडियन म्हणलं जातं। आणि त्याच्यानंतर ए पासून बी पर्यंत आणि बी पासून ए पर्यंत जर आलं तर त्याला 2 पाय रेडियन असं म्हणलं जातं। 2 पाय रेडियन म्हणजे 360 डिग्री, पाय रेडियन म्हणजेच 180 डिग्री, हे लक्षात ठेवा। नंतरचं आहे कार्याचे एकक। कार्याचे एकक 1 वॅट हावर म्हणजेच 3600 जूल। 1 वॅट 1 जूल पर सेकंद।
एक कॅलरी ही कॅलरीचं एकक तुम्ही लक्षात ठेवा. कॅलरीचं एकक खूप महत्वाचं आहे. एक कॅलरी म्हणजेच 4.18 जूल जे आहे एक कॅलरीचं माप आहे. कधीही सुरुवात करताना जे आहे ना तुम्हाला जिथून समजते तिथून करा. आता समजा मी इथं जर किलोमीटरच्या जागेवर सेंटीमीटर किंवा मिलीमीटर पासून जर सुरुवात केली असती किंवा इंचापासून सुरुवात केली असती, तुमची इच्छाही झाली नसते की हे अभ्यासाची. आणि हे जर अभ्यास तुम्ही नाही केला ह्या विषयीचा म्हणजे एककाविषयी जर नाही अभ्यास केला तर तुम्हाला पुढचे टॉपिक अवघड जाणार. शेवटचं जे मापन आहे मी त्याला 6 नंबर लिहितो इथं वरती, तर ते आहे तापमानाचं मापन. तापमानाचं एकच माप तुम्ही लक्षात ठेवा. केल्विन मध्ये जर तुम्हाला मापन काढायचं असेल ना तर जे काही तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये 273 ऍड करायचे. समजा तुम्हाला किती दिलेलं आहे 4 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे. 4 डिग्री सेल्सिअस मध्ये 273 तुम्हाला किती काय करायचे ऍड करायचे. तर किती झाले 4 आणि 3 7 म्हणजेच 277 केल्विन इथं टेम्परेचर झालेलं आहे. हे फॉर्म्युला महत्वाचा आहे. याच्यातले तुम्हाला मी का नाही चाळून गोष्टी आणलेल्या आहेत. जशाला तसं जे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये इकडं मांडलेलं नाहीये.